समजून घेतले. मी काल तुम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये डिफरन्शिएट करून देत असताना की असेक्युअर रिप्रोडक्शनचे काही टाईप आहे की काही टाईप्समध्ये असेक्युअर रिप्रोडक्शन घडल्या जाते. त्यात मी सांगितलं होतं फ्रॅगमेंटेशन आहे, त्यामधलंच एक बडिंग आहे, त्यानंतर स्पोर फॉर्मेशन आहे, आफ्टर दॅट व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, हे सर्व आपण शिकलेलो आहे. नंतर मी सांगितलं की व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन हे जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असेक्युअर रिप्रोडक्शन ते 3 प्रकारे घडलं, म्हणजे त्याच्या 3 मेथड्स आहेत जे घडण्याच्या, काय तर कटिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर. आज आपण स्टेप बाय स्टेप ते जे काही टाईप आहे ते आपण बघून घेऊ. काय बघायचं आपल्याला? टाइप्स ऑफ द असेक्युअर रिप्रोडक्शन. त्यातलंच पहिलं आहे फ्रॅगमेंटेशन. काय आहे? फ्रॅगमेंटेशन. फर्स्ट काय आहे? फर्स्ट काय आहे? फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फ्रॅगमेंटेशन या वर्डचा मिनिंग आपण समजून घेऊ. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय होते? तर ब्रेक होणे, किंवा आपण म्हणू शकतो त्याला कट होणे. काय म्हणू शकतो आपण त्याला? कट होणे. आपल्या स्क्रीनवर दाखवलं असेल काय? स्पायरोगायरा. आपण एक्झाम्पल म्हणून काय घेऊ? स्पायरोगायरा. स्पायरोगायरा. आता स्पायरोगायराचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही बघत असेल, आपल्याला दिला आहे की हा एक काय पूर्ण स्पायरोगायरा. काय आहे? पूर्ण स्पायरोगायरा. ठीक आहे, हा काय पूर्ण स्पायरोगायरा. आता ब्रेक करणे म्हणजे फ्रॅगमेंट म्हणजे काय होते? तर ब्रेकिंग डाउन इनटू द फ्रॅगमेंट्स ड्यू टू द सम रिझन. आपण लिहून घेऊ. ब्रेकिंग डाउन इनटू fragments due to some reason. काय कारणास्तव म्हणू शकतो किंवा देयर इज सम कंडिशन, कशा प्रकारची काही कंडिशन येते काय ते ब्रेक केल्या जाते. काय होते? ते ब्रेक होते. आता आपण हा स्पायरोगायरा इथून काय होईल? हा ब्रेक होईल. काय होईल? इथून ब्रेक होईल. आता इथनं ब्रेक झाला तर हा एक त्याचा पार्ट राहील. काय राहील? हा एक त्याचा पार्ट राहील. आणि ब्रेक झालेला हा एक याचा पार्ट राहील. काय राहील? म्हणजे तो काय एक स्पायरोगायरा काय होईल? 2 पार्ट मध्ये डिवाइड केला जाईल. कालांतराने काय होईल? हा स्पायरोगायरा डेव्हलप होईल. काय होईल? आपण याला काय म्हणू? हा एक पॅरेंट स्पायरोगायरा. हा काय आहे? पॅरेंटल स्पायरोगायरा. काय? हा पॅरेंटल स्पायरोगायरा आहे. ड्यू टू सम कंडिशन्स, काही रिझन्स मुळे हा काय झाला? फ्रॅगमेंट ब्रेक झालाय. आता आपल्याला माहिती आहे काय? 2 वेगवेगळे काय मिळाले आपल्याला? छोटे स्मॉल, त्याला आपण म्हणतो चाइल्ड, काय म्हणतो आपण? बेबी स्पायरोगायरा म्हणू शकतो. कालांतराने काय होईल? डेव्हलप होईल. काय होईल? कालांतराने डेव्हलप होईल. आणि डेव्हलप होऊन काय होईल? पहिले काय होते? पहिले काय होते? छोटे होते. कालांतराने काय होईल? डेव्हलप होऊन जितका याचा पॅरेंट होता, म्हणजे जितक्या साईज मध्ये म्हणू शकतो, किंवा जितका मोठा याचा पॅरेंट होता तितकेच मोठे काय बनलेले? म्हणजे जे काही त्याचे चाइल्ड आहे, जे काही प्रोडक्ट आहे ते काय बनेल? तितकेच बनेल. बट ही सर्व प्रोसेस होत असताना, म्हणजे ब्रेकिंग होणं, किंवा त्या ब्रेकिंग पासून 2 चाइल्ड स्पायरोगायरा निर्माण होणं, मग आफ्टर द सम पिरियड, काही काळानंतर त्यांचं काय डेव्हलपमेंट होणं, काय होणे? डेव्हलपमेंट होऊन तितकेच काय पॅरेंट बनणं, अजून यांचं कोणती काय फ्रॅगमेंट पडेल, अजून पुढे बनेल. ही सर्व प्रोसेस होत असताना इथे कुठे मेल म्हणू शकतो, इथे कुठे मेल किंवा फिमेल या 2 गमेट्सचा यूज झालेला आहे का? किंवा या 2 गमेट्सचं फ्यूज, म्हणजे मेल गमेट्स म्हणू शकतो किंवा फिमेल गमेट्स, या 2 गमेट्सचं कुठेतरी यूज किंवा फ्युजन झाला आहे का? नाही झालाय. म्हणजे काय? इथे जो हा फ्रॅगमेंट्स आहे, जो काही फ्रॅगमेंट कटलेला आहे, जो कट झालेला पार्ट आहे, हा एकटा रिस्पॉन्सिबल आहे म्हणू शकतो. काय? हा एकटा रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? तर डेव्हलपमेंट आणि ग्रोथ करण्यासाठी. इथे दुसरा कोणी आलेला आहे का? नाही. हा इंडिपेंडेंटली एकटा काय करत आहे? ग्रोथ करत आहे, डेव्हलपमेंट करत आहे. काय करत आहे? एकटाच ग्रोथ करत आहे, डेव्हलपमेंट करत आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो, आपल्याला माहित आहे सेक्युअर रिप्रोडक्शन म्हणजे काय होते? तर ओनली वन पॅरेंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द रिप्रोडक्शन. एकच पॅरेंट रिस्पॉन्सिबल आहे रिप्रोडक्शन करण्यासाठी. इथे कोणता दुसरा येत आहे का? नाही. इथे दुसरा कोणी आला का याच्यासोबत? फ्यूज होऊन काय रिप्रोडक्शन केलेलं आहे का? नाही केलं आहे. फ्यूज होऊन रिप्रोडक्शन केलं आहे का? नाही. त्याच एका पार्टचे 2 पार्ट झाले, म्हणजे कट झाले, आणि त्या 2 पार्ट काय आफ्टर द सम पिरियड, किंवा काय आपण म्हणू शकतो काही काळानंतर काय तर ते डेव्हलप होऊन आपल्याला काय एक वेल डेव्हलप्ड काय स्पायरोगायरा आपल्याला पाहायला मिळाला. बट इथे कशी कुठेही पूर्ण प्रोसिजर घडत असताना कोणत्याही गमेटचं काय फ्युजन झालेलं नाही. म्हणजे काय? हा इंडिपेंडेंटली काय झाला? डेव्हलप झाला. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? असेक्युअर रिप्रोडक्शन. म्हणजे आपण म्हणू शकतो फ्रॅगमेंटेशन काय आहे? असेक्युअर रिप्रोडक्शन. आपण असं लिहून पण घेतलं आहे, ब्रेकिंग डाउन इनटू द फ्रॅगमेंट ड्यू टू द सम रिझन. काही कारणास्तव काय फ्रॅगमेंट मध्ये काय बनणे? कट होणे, आणि त्याच्यापासून काय नवीन प्रोडक्ट निर्माण होणे, किंवा आपण म्हणू शकतो काय नवीन प्रोडक्ट काय होणे?
डेव्हलप होणे, त्यालाच काय म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. आणि इथे कोणत्याही प्रकारचा गमेटचा यूज झाला नाही म्हणून आपण त्याला काय म्हणू असेक्झुअल रिप्रोडक्शन. काय याला सॉरी आपण काय म्हणू शकतो असेक्झुअल रिप्रोडक्शनचा टाइप. नेक्स्ट आहे बडिंग. काय नेक्स्ट काय आहे बडिंग. आता बडिंग म्हणजे काय आपण त्याला काय म्हणू शकतो तो एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट ऑफ द प्लांट म्हणू शकतो किंवा एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट ऑफ द बॉडी. आता यासाठी आपल्याला काय ईस्ट बघितलं असेल, आपल्याला माहिती आहे ब्रेड बनवण्यासाठी काय ईस्टची आपल्याला काय लागते गरज असते. पण आपण आता जर एक ईस्टचं एक्झाम्पल घेतलं, ईस्ट मध्ये काय होतं आपण बघितलं सिंपली जो डो बनतो काय फास्टली म्हणजे लवकर त्याच्यामध्ये काय मल्टिप्लाय होते, लवकर काय होते जे काय ऑर्गॅनिझम म्हणून आपण काय होते लवकर मल्टिप्लाय होते. आता ईस्ट मध्ये एक्झॅक्टली काय होते आपण समजून घेऊ का. हा काय आहे मदर सेल आहे. काय हा मदर सेल आहे. हा काय आहे सॉरी हा काय आहे मदर सेल आहे. ठीक आहे मदर सेल आहे. याच्यामध्ये काय होते तर इथे थोड्या प्रमाणात काय म्हणू शकतो आपण इथे थोड्या प्रमाणात म्हणजे काय एक्स्ट्रा छोटा काय एक पार्ट काय होतो ग्रो होतो. म्हणजे जेव्हा यांना काय रिप्रोडक्शन करायचं असते काय होते जेव्हा यांना रिप्रोडक्शन करायचं असते तर काय होते एक छोटा पार्ट काय होतो त्याला आपण थंब लाईक पार्ट काय ते ग्रो होतो. आपण काढून घेऊ काय ते आता बघा. आता याच्यामध्ये जो काही न्यूक्लिओइड आहे म्हणजे जो न्यूक्लियस स्ट्रक्चर आहे हा पण काय होईल थोडा स्प्रेड होईल. काय होईल हा पण काय होईल थोडा स्प्रेड होईल म्हणजे डिवाइड करण्याच्या याच्यामध्ये राहील. कालांतराने काय होत आहे हा जो काय मदर सेल आहे ह्याच्यामधून काय मदर सेल आहे याच्यापासून काय अजून थोडा जो काही रिस्ट्रिक्शन भाग आहे म्हणजे काय होईल हा कट होण्यासाठी काय होईल रेडी होईल. काय होईल हा कट होण्यासाठी रेडी होईल. कालांतराने काय होणार आहे ह्या मदर सेल पासून काय मदर सेल पासून हा जो एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट आहे ज्याला आपण बड म्हणतो काय म्हणतो ज्याला आपण बड म्हणतो हा एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट काय होईल इथून फ्रॅग्रेंट म्हणजे काय होईल ब्रेक होईल. काय होईल इथून ब्रेक होईल. काय होईल डिस्पॅच होईल. आपण म्हणू शकतो काय होईल इथून डिस्पॅच होईल. आणि काय करेल हा इंडिपेंडेंटली ग्रोथ करणं चालू करेल. काय करेल हा इंडिपेंडेंटली ग्रोथ करणं चालू करेल. आता जसा याच्यापासून हा या मदर सेल पासून हा प्रोडक्ट बनलाय काय या मदर सेल पासून हा प्रोडक्ट बनलेला आहे तशाच प्रकारे काय बनेल याच्यापासून पण काय बनेल एक नवीन प्रोडक्ट बनेल. याच्यापासून काय बनेल नवीन प्रोडक्ट बनेल. तर जास्त डिस्क्रिप्शन वगैरे काय नाही. बट बडिंग म्हणजे काय होते तर जो ईस्टचं आपण एक्झाम्पल घेतलं काय घेतलं ईस्टचं आपण एक्झाम्पल घेतलं काय त्याच्यावर जो एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट थंब सारखा जो आपला एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट आहे तो काय होतो कालांतराने डेव्हलप झाल्यानंतर काय होतो तो डिस्पॅच होतो. काय होतो डिस्पॅच होतो. आणि काय होतो तो म्हणजे इंडिपेंडेंटली ग्रो करणं चालू करते. काय करते इंडिपेंडेंटली ग्रो करणं चालू करत आहे. तर इथे काय वेगळ्या प्रकारचा कोणता फ्युजन होत आहे का किंवा मेल गमेटचं किंवा फिमेल गमेटचं फ्युजन होत आहे का नाही होत आहे. इथे काय होत आहे फक्त आपला एक जो त्या मदर सेल पासून काय एक जो एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट आहे हा काय डिस्पॅच होऊन काय होतो आपण म्हणू शकतो काय डिटॅच होऊन काय नवीन म्हणजे इंडिपेंडेंटली काय करतो तो ग्रोथ करणं काय करतो चालू करतो. त्यालाच काय म्हणतो आपण बडिंग म्हणतो. आपण लिहू शकतो याला काय म्हणजे बडिंग आपल्याला कुठे पाहायला मिळेल ऑकर्स इन प्रोड्युसिंग वन और मोर आउटग्रोथ वन और मोर आउटग्रोथ. आता आउटग्रोथ म्हणजे काय तर आउटर ग्रोईंग पार्ट त्यालाच काय म्हणतो आपण बड म्हणजे काय म्हणतो एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट ऑकर्स इन प्रोड्युसिंग वन और मोर एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट. आता इथे काय झाला एक आहे इथे अजून एक होईल. काय होईल इथे अजून एक होऊ शकतो. याला अजून एक काय होईल जॉईंट होईल. म्हणजे काय एक्स्ट्रा ग्रोईंग होत राहते आणि जसं त्यांचे डेव्हलपमेंट होते काय डिस्पॅच होऊन काय इंडिपेंडेंटली ग्रो करणं काय करते चालू करते. त्यालाच काय म्हणतो आपण बडिंग म्हणतो. आणि या पूर्ण प्रोसिजर मध्ये कोणत्याच प्रकारचे सेकंडरी जो काही आहे आपण काय म्हणतो आपण त्याला सेकंडरी म्हणजे दुसऱ्या प्रकारचा कोणताच मेल म्हणू शकतो किंवा फिमेल किंवा दुसऱ्या प्रकारचे कोणतेच गमेट फ्यूज होत आहे का नाही होत आहे म्हणून काय हे असेक्झुअल रिप्रोडक्शन आहे. थर्ड आहे स्पोर फॉर्मेशन. काय स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर म्हणजे काय होते स्पोर याचा शब्द काय होतो गमेट. काय होतो गमेट म्हणजे काय नवीन गमेटचं फॉर्मेशन आपण म्हणू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की स्पोर जर आपण म्हणू शकतो आपल्याला जर बघायचं असेल की स्पोर कुठे आहे काय स्पोर कुठे आहे तर स्पोर आपल्याला बघायला मिळेल कुठे ब्रेडवर. काय जो ब्रेड राहतो ना त्यावर आपल्याला काय मिळेल स्पोर बघायला मिळेल. काय मिळेल स्पोर बघायला मिळेल. आता तो आपल्याला काय स्पोर निकेड आहे आपल्या नॉर्मल डोळ्यांनी पाहायला मिळेल का नाही. तर काय करायचं
या ब्रेडचा छोटा पार्ट काय करायचा तर मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व करायचा. काय करायचा मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व करायचा. आपल्याला म्युकरचं स्ट्रक्चर काय पाहायला मिळेल. काय मिळेल म्युकरचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. आता म्युकर मध्ये एक्झॅक्टली स्पोर फॉर्मेशन कसं काय होते आपण ते सर्व गोष्टी जाणून घेऊ. लक्ष द्या. आता एक महत्वाची गोष्ट की जे स्पोर फॉर्मेशन आहे हे फ्लॅजिलेटेड बॉडी. फ्लॅजिलेटेड बॉडी म्हणजे काय तर तुम्ही ब्रेडवर बघितलं असेल तर हेअर लाईक स्ट्रक्चर काय होते तिथे डेव्हलप होते. केव्हा तर जेव्हा त्याला फंगी लागते. काय लागते तेव्हा फंगी लागते. तर काय म्हणू शकतो आपण त्याला हेअर लाईक स्ट्रक्चर काय होते डेव्हलप होते. याचा अर्थ आपण असं लिहू शकतो की कुठे आपल्याला पाहायला मिळेल स्पोर फॉर्मेशन ऑकर्स ऑन द फ्लॅजिलेटेड बॉडी. फ्लॅजिलेटेड बॉडी म्हणजे काय होते तर हेअर लाईक स्ट्रक्चर. काय म्हणजे काय हेअर लाईक स्ट्रक्चर. आता आपण काय हे कशामध्ये मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व केलं. आता एक्झॅक्टली स्पोर फॉर्मेशन काय होते ते बघून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल तर स्पोरेंजियम काय आहे हे बघू. याच्यातले जे रेड कलर मध्ये काय आहे इंडिकेट केले आहे ते काय आहे स्पोर आहे आपले. त्याला काय म्हणतो आपण गमेट. काय म्हणतो आपण त्याला गमेट. आता स्पोरेंजियम म्हणजे काय सिंपली आपण स्पोरेंजियम म्हणजे काय समजून घेऊ. आता आपल्याला माहिती आहे आपली जे स्किन आहे जे एपिडर्मिसची जी लेअर आहे आपली जे आउटर स्किन आहे ही कसं काय करता येते आपल्या इनर स्किनला जे म्हणजे आपल्या आउटर स्किनच्या आतमध्ये त्याला काय करताय प्रोटेक्ट करताय. स्पोरेंजियम बी एक्झॅक्टली तेच काम करते. काय करते जे आतमध्ये जे काय आहे गमेट आहे म्हणू शकतो आपण. काय आतमध्ये जे स्पोर आहे त्याला काय करते प्रोटेक्ट करण्याचं काम करते. कोणापासून तर इन्व्हायरमेंट पासून. कोणापासून तर इन्व्हायरमेंट पासून. मग हे बाहेर कशी निघत आहे तर जेव्हा जसं आपण बलून आहे काय एक बलून आहे त्याचं एक लिमिट राहते काय फुगण्याची. त्याच्यानंतर जर आपण त्याला काय फुगवतच गेलो तर काय तो ब्रस्ट होतो. काय होतो तो ब्रस्ट होतो. पण फक्त याच्यामध्ये एवढंच चेंजेस आहे की याला काय सुटेबल काय इन्व्हायरमेंट लागते कशासाठी ब्रस्ट होण्यासाठी. तर काय स्पोरेंजियम मध्ये एक लिमिट राहते की तितक्याच लिमिट पर्यंत काय त्याच्यामध्ये काय स्पोर डेव्हलप होऊ शकतो. जर एक्सेस आपण काय म्हणू जास्त प्रमाणात जर जास्त प्रमाणात स्पोर काय तिथे डेव्हलप होत असेल तर हे काय होते ब्रस्ट होते. काय होते ब्रस्ट होते. आणि इथून काय हा ब्रस्ट झाला तुटला इथून फुटला आहे तर काय सिंपल सी गोष्ट आहे. याची जर लेअर बाहेर काय आपल्याला गॅप मिळत आहे लेअर मधून तिथून काय निघेल स्पोर बाहेर निघेल. काय होईल स्पोर बाहेर निघेल म्हणजे गमेट बाहेर निघेल. आणि गमेट बाहेर निघाल्यानंतर काय ते दुसऱ्या बॉडीवर जाऊन काय करेल डेव्हलप होईल. काय होईल दुसऱ्या बॉडीवर जाऊन डेव्हलप होईल. म्हणजे काय होत आहे तर या म्युकर पासून म्हणू शकतो किंवा या स्पोर पासून म्हणजे या स्पोरेंजियमच्या स्पोर पासून एक दुसरा म्युकर काय होईल डेव्हलप होईल. काय होईल एक दुसरा म्युकर काय होईल डेव्हलप होईल. पण जेव्हा दुसरा म्युकर म्हणू शकतो किंवा दुसरं प्रोडक्ट काय होत आहे डेव्हलप होत आहे तेव्हा इथे कुठे मेलचा किंवा फिमेल गमेटचा युज झालेला आहे का नाही झालेला आहे. मेल किंवा फिमेल गमेटचा युज झालेला आहे का नाही. म्हणजे इथे कुठे दोघं मेल गमेट किंवा फिमेल गमेटचं फ्युजन दिसत आहे का आपल्याला नाही पाहायला मिळत आहे. हे काय होत आहे तर फक्त इथे जो हा स्पोरेंजियम आहे किंवा याच्यातला एक स्पोर हे जे आम्ही इतके स्पोर दाखवले आहे तुम्हाला याच्यातला फक्त एकच स्पोर काय रिस्पॉन्सिबल आहे तर काय नवीन फ्लॅजिलेटेड बॉडी निर्माण करण्यासाठी काय एक स्पोर पण काय पुरेसा आहे कोणती नवीन एक फ्लॅजिलेटेड बॉडी प्रोड्यूस किंवा डेव्हलप करण्यासाठी. तर आपण बघितलं इथे एकच स्पोर आहे. इथे अजून कोणता नवीन गमेट किंवा दुसरा गमेट फ्यूज होत आहे का नाही होत आहे का नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो काय असेक्झुअली काय म्हणजे जे काही इथे डेव्हलपमेंट होत आहे किंवा इथे नवीन प्रोडक्ट बनत आहे किंवा इथे जे काही रिप्रोडक्शन होत आहे हे काय होत आहे असेक्झुअली होत आहे. म्हणजे काय स्पोर फॉर्मेशन कशा प्रकारे होते तर असेक्झुअली. म्हणूनच आपण स्पोर फॉर्मेशनला काय म्हणतो असेक्झुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. काय आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता फर्स्ट ऑफ ऑल तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काय होते तर डेव्हलपमेंट. काय होते प्रोपोगेशन म्हणजे काय होते डेव्हलपमेंट. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काय व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मेनली ऑकर इन द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. कुठे ऑकर केला जाते व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑकर्स मेनली द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे काय व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे काय तर आपल्याला एक्झाम्पल साठी आपण काय घेऊया पटॅटो घेऊ. काय घेऊया पटॅटो. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे काय पटॅटोवर काय राहते छोटे छोटे आईज राहते जिथे काय बड निर्माण होतो. काय होतो जिथे बड निर्माण होतो.
हा जो पार्ट आहे याला काय म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट. आता याला व्हेजिटेटिव्ह पार्ट त्यासाठी का बरं म्हटलं, कारण याला कट करून आपण काय इथे एक नवीन काय करू शकतो, प्लांट म्हणू शकतो आपण, काय इथे ग्रो करू शकतो. काय करू शकतो, नवीन प्लांट काय करू शकतो. इथे काय होते, हा जो काय आहे आपण याला काय म्हणू बड आहे, काय नवीन प्लांट काय करू शकतो, ग्रो करू शकतो. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन काय हे 3 स्टेप मध्ये घडलं जाते. काय ते व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन हे काय नॅचरली पण घडलं जाते आणि आर्टिफिशियली पण घडलं जाते. आपण काय बघू तर आर्टिफिशियली व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. काय बघू आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन हॅपन इन द 3 मेथड. 3 मेथड मध्ये घडलं जाते. एक राहते कटिंग, नेक्स्ट आहे ग्राफ्टिंग आणि लास्ट आहे टिश्यू कल्चर. लास्ट काय आहे टिश्यू कल्चर. आता कटिंग म्हणजे काय, आपल्याला माहित आहे कट करणे काय, जर आपल्याला एखाद्या प्लांटवर दुसरा प्लांट काय करायचा असेल, ग्रो करायचा असेल, त्यासाठी काय तर फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला काय जिथे बड आहे, जसं आपण एक एक्झाम्पल रोजचं प्लांट घेऊ. कशाचं प्लांट घेऊ, रोजचं प्लांट घेऊ. त्याला आपल्याला कट करायचं आहे, आपण कुठून कट करू, त्याच्या बड पासून कट करू. काय करू, त्याच्या बड पासून कट करू. आपण मेनली कटिंग कुठून, जसं आपण कटिंगचं बघितलं तर काय आपण मेनली रूट कट करू शकतो. काय करू शकतो, स्टेम रूट काय करू शकतो, आपण कट करू शकतो. तर आता आहे काय एक सिंपल काय स्टेम आहे, याला काय करायचे आपल्याला कट करायचे. तर आपण इथून याला काय केली आहे, कट केली आहे. काय सिंपल, जास्त काही कॉन्सेप्च्युअल म्हणजे काही नाही, आपल्याला सिंपली समजून जाईल. आता ग्राफ्टिंग म्हणजे काय, ग्राफ्टिंग म्हणजे काय तर 2 प्लांटचे पार्ट काय करणं, जॉईन करणं. आपण त्याला म्हणतो जॉईनिंग द 2 पार्ट ऑफ द प्लांट. आपण लिहून पण घेऊ, जॉईनिंग द 2 पार्ट ऑफ प्लांट. प्लांटचे काय 2 पार्ट काय करणं, जॉईन करणं. काय करणं, 2 पार्ट काय करणं, जॉईन करणं. आता 2 पार्ट जॉईन करणं म्हणजे काय, तर आपण काय घेतलंय, आपल्याला माहित आहे हा काय आपण जो कट करणार आहे प्लांट, काय केला आपण कट केलेला आहे. हा काय केला आपण इथे कट केलेला आहे. काय केलेला आहे, कट केलेला आहे. आता आपल्याला माहित आहे हा एक प्लांट आहे जिथे आपल्याला दुसऱ्या प्लांटवर काय करायचा आहे, हा प्लांट ग्रो करायचा आहे. काय करायचा आहे, ग्रो करायचा आहे. म्हणजे हा जो कट केलेला पार्ट आहे, काय करू आपण याच्यावर ग्रो करू. काय करू, याच्यावर ग्रो करू. काय करू आपण, याच्यावर ग्रो करू. आता ज्या प्लांटवर आपण काय करतो, एक दुसरा प्लांट अटॅच करतो, त्याला काय म्हणतो आपण स्टॉक. आणि ज्याच्यावर जो प्लांट आपण म्हणजे दुसरा प्लांट काय केला, ज्याच्यावर आपण काय केला अटॅच केला, त्याला काय म्हणू साइड. काय म्हणू आपण त्याला साइड. आता लक्ष द्या, आपण फर्स्ट ऑफ ऑल बघितलं कट केला, त्या ज्याला आपल्याला काय दुसऱ्या प्लांटवर ग्रो करायचा, काय केला आपण कट केला. त्यानंतर काय केला आपण, त्याचं काय केलं, एक दुसऱ्या प्लांटवर काय केलं, त्याला अटॅच केलं. म्हणजे काय जॉईनिंग द 2 पार्ट. 2 पार्टला काय केलं आपण, त्याच्या जॉईन केलं. आता टिश्यू कल्चर म्हणजे काय, टिश्यू याचा अर्थ काय होते, सेल. आता आपल्याला माहित आहे प्लांटला काय ग्रो करण्यासाठी झायलम म्हणू शकतो किंवा फ्लोएम या प्रकारचे सेल्स काय रिस्पॉन्सिबल राहते. काय झायलम, फ्लोएम या प्रकारचे सेल्स काय राहते, रिस्पॉन्सिबल राहते. आता ते सेल यांना अटॅच झाले पाहिजे म्हणून याला काय करू आपण, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. आपण कॉटनचं थ्रेड वगैरे म्हणू शकतो. कशासाठी, तर डिहायड्रेशन म्हणजे काय, आपण पाणी काय बाहेर म्हणजे ज्याचं जे काही वॉटर एक्सेस झालं नाही पाहिजे त्यासाठी काय आपण त्याला कॉटनने काय रॅप वगैरे करू. नंतर टिश्यू कल्चर म्हणजे काय, तर टिश्यू कल्चर म्हणजे काय अशी प्रोसेस आहे की त्यात जे सेल्स आहे हे काय जॉईन होईल. काय होईल, सेल्स जॉईन होईल. जे काही सेल्स त्याच्यामध्ये काय जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी जे सेल्स काय रिस्पॉन्सिबल आहे हे सर्व सेल्स काय होईल यासाठी जॉईन होईल. त्यालाच काय म्हणतो आपण टिश्यू कल्चर. सिंपल आहे काय, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट होणे, जे काही नवीन प्लांट. प्रोपोगेशन म्हणजे काय, तर एखाद्या दुसऱ्या प्लांटवर डिफरंट प्लांटचा काय करून आपण एक पार्ट घेऊन काय डेव्हलप करणे, त्याला काय म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. त्याला काय म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनची म्हणा किंवा डेव्हलपमेंटची जे काही प्रोसेस आहे हे 3 मेथड मध्ये घडले जाते, कटिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर. कटिंग म्हणजे काय, तर जो पार्ट आपल्याला दुसऱ्या प्लांटवर ग्रो करायचा आहे त्याला त्याच्या बड पासून काय करणे, कट करणे. ग्राफ्टिंग म्हणजे काय, तर ज्या प्लांटला आपण कट केलाय त्या प्लांटला काय, त्या प्लांटच्या पार्टला काय दुसऱ्या प्लांटच्या पार्टवर काय करणे, जॉईन करणे, त्याला काय म्हणतो आपण ग्राफ्टिंग. आणि त्या सर्व गोष्टी होत असताना काय इथे टिश्यू कल्चरिंग म्हणजे काय जॉईनिंग ऑफ द सेल, त्याला काय म्हणतो आपण टिश्यू कल्चर.